उपदेश करणारे ज्ञानोबाराय आहे, उपदेश तुम्हा आम्हाला आहे, उपदेश सर्वसामान्य जीवाला आहे, पण उपदेश करणारे फार श्रेष्ठ आहे. उपदेश मानवालाच का करावा, उपदेश शहाण्यालाच का करावा, वेड्याला का उपदेश केला नाही ज्ञानोबाराय, त्याला उपदेश करून उपयोग नाही. पशुपक्ष्यांना का उपदेश केला नाही, संत महात्मे सांग त्यांना पाप पुण्याचं ज्ञान नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, त्यांना ती माहितीच नाही, तेव्हा त्यांना उपदेश करून उपयोग नाही. उपदेश हा मानवाला, त्यातली त्या शहाण्याला उपदेश आहे, वेड्याला उपदेश का, शहाण्याला उपदेश, वेड्याला का नको. एक चिमणी झाडावरती बसलेली असते, सुंदर तिचा खोपा, पावसाळ्याचे दिवस असेच पावसाळ्याचे दिवस झाडावरती बसलेली, खालून एक माकड चाललं. अचानक धो पाऊस आला, चिमणी ती सुगरण तिच्यावाल्या घरट्यामध्ये घुसली. आता तिचा खोपा फार सुंदर असतो, बहिणाबाईंनी गोड वर्णन केलेलं, आपल्याला तिकडं जायचं. ती घरट्यामध्ये घुसली, ते माकड खालून चाललं, पाऊस आला म्हणून झाडाच्या निवाऱ्याला उभं राहील. पाऊस उघडला, ते बाहेर आलं, पूर्ण ओलं झालं. चिमणी बाहेर आली, बघितले का रे माकडा, अरे ओला झाला पावसात, पावसाळ्यामध्ये घर बांधलं नाही, उन्हाळ्यात बांधलं नाही, याचे लग्न खाय, त्याचे दावे खाय, याचे श्राद्ध खाय, इकडं तिकडं फिरत बसला, ओला झाला ना तू. राग आला माकडाला, झाडावरती गेलं, सुगरणीचा खोपा मोडून टाकला. म्हणजे उपदेश कुणाला करावा आणि कुणाला करू नये हे सुद्धा समजलं पाहिजे. ज्ञानोबारायांनी उपदेश तुम्हा आम्हाला केलेला आहे, उपदेश करणारे सामान्य नाही, फार विशेष आहे. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ज्ञानोबाराय म्हणजे साक्षात ज्ञानाला फुटलेले हातपाय. ज्ञानोबाराय म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. देव आणि परमात्मा, परमात्मा आणि ज्ञानोबाराय हे वेगळे नाहीत. तो आणि मी नाही दूजा, ज्ञानदेव आत्मा माझा. देवाने सांगावं, तो आणि मी वेगळा नाही, ज्ञानोबा आणि मी एकलाच. जनाबाईंनी तर त्यांना ज्ञानाच्या सागराचीच उपमा दिली. ज्ञानाचा सागर, साक्षात ज्ञानाचा सागर म्हणजे ज्ञानोबा. नाथ महाराजांनी म्हणावे, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय बंदित. संस्कृत भाषा ज्या वेळेस जगाला कळाली नाही, त्यावेळेस ज्ञानोबारायांचा अवतार आहे. संस्कृत भाषा जगासी कळेना, म्हणून नारायणा करुणा आली. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली जिते चित्तिका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा साधका. काय उपदेश करताय बाबांनो, मनुष्य म्हणून जीवाला आले, मनुष्य योनीमध्ये जन्माला आले, ही मनुष्य योनी वाया घालू नका. तुम्हाला आम्हाला हे शरीर मिळालं सामान्य नाही, फार विशेष आहे. अनेक जन्मानंतर हे शरीर आम्हाला मिळालं, अनेक जन्मानंतर युगायुगांचं काहीतरी पुण्य असेल, अनेक जन्मांचं काहीतरी पुण्य असेल, तेव्हा हे मनुष्य शरीर मिळालं. नरदेह निधान लागले हाती, हे सहज आम्हाला मिळालं. काय करतायत, उत्तम सार उत्तम गती. अहो देव होता येता याने, फार विशेष आहे. आम्हाला मिळालं पण कळालं. कोणतीही गोष्ट मिळणं महत्वाचे नाही, गोष्टीची किंमत कळणं, गोष्टीचं मोल कळणं फार महत्व आहे. कशासाठी मिळाली, कशासाठी आणली, कोणाकडून आणली हे कळालं पाहिजे. आम्ही सामान्य नाही, साक्षात त्या ईश्वराचे आम्ही अवतार आहोत, त्या परमेश्वराचा अंश आहोत आम्ही, सामान्य. देव म्हणतो मने वंशे जीव लोके जीवभूता सनातना. इथं जन्माला आल्या प्रत्येक अंश, प्रत्येक जीव हा देवाचा अंश. मग देवाचा अंश आहे आणि आम्ही आमचा जन्म कुठेही वाया घालू, आम्हाला ह्या देहाची किंमतच कळू नये. देवाने ज्या कामासाठी हे शरीर दिलं आम्ही त्या कामासाठी वापरलं. देवे दिला देह भजन गोमता, देवे दिला देह भजन गोमता, देवे दिला देह भजन गोमता.
अतिशय गोड चाल भजनासाठी मिळाला, पण तो तिथं न वापरल्यामुळं दुसरी ओळ फार महत्वाची आहे. तो या झाला फाटा. तो ज्या कामासाठी मिळाला तिथं वापरला नाही ना, परिणाम बाधिकेचा व्यर्थ गेला. पावसाळ्याचे दिवस होते. एक जण दुकानात गेला, दुकानदाराला म्हणे छत्री दाखवा. छत्री चांगली दाखवा म्हणे. दुकानदाराने 3 छत्र्या त्याच्या समोर ठेवली. ही 200ची, ही 500ची आणि 1000ची. तो म्हणे याच्यापेक्षा चांगली असेल ती दाखवा. म्हणे किती चांगली दाखवू? म्हणे मी मरेपर्यंत मला टिकली पाहिजे अशी छत्री पाहिजे. दुकानदार आतमध्ये गेला, म्हणे आहे ना. आणि मस्त प्लॅस्टिकच्या मोठ्या बॉक्समधून एक छत्री आणली, तिला गोंडे लावलेले, झालर लावलेले, दिले हातात. म्हणे ही घ्या बाबा ही छत्री. म्हणे कितीला दिली? म्हणे 5000ला. मी मरेपर्यंत टिकेल ना? तुम्ही मरेपर्यंत नाही, तुमचा नातू मरेपर्यंत टिकेल अशी छत्री. तो म्हणे वा, मग हीच द्या. हे घ्या 5000. छत्री घेतली, बगलात घातली, निघाला. दुकानदारानं सांगितलं इकडे या. म्हणे हिच्या वापरायचे काही नियम आहे, काही अटी आहे. म्हणे काय? हिला पावसाळ्यात पाणी लागू द्यायचं नाही, उन्हाळ्यात ऊन लागू द्यायचं नाही. काय सांगितलं? हिला पावसाळ्यात पाणी लागू द्यायचं नाही, उन्हाळ्यात ऊन लागू द्यायचं नाही. मला सांगा ती छत्री काय कामाची? ज्या कामासाठी घ्यायची ती त्या कामासाठी वापरायची. हे शरीर ज्या कामासाठी मिळालं त्या कामासाठी वापरलंच नाही. संत महात्म्यांना म्हणावं लागलं तो या झाला फाटा बाधिकेचा. का माहितीये का? ते भजन आहे ना, संत महात्म्यांनी सांगितलं ते फक्त याच देहाने करता येतं, बाकीच्या जीवांना करता नाही. हा, याच देही घडे देवाचे भजन. ते भजन फक्त याच देहाने करता येतं, बाकीच्या जीवांकडे ते ज्ञानच नाही. कधी कधी मला योगेश महाराज असा प्रश्न पडतो, तुकोबारायांचं काही चुकलं काय ना? तुकोबाराय म्हणतात इतर जीवांकडे ज्ञान नाही, पण कधी कधी असं वाटतं की बाकीच्या जीवांकडे जे ज्ञान आहे ना ते माणसाकडे नाही. बाकीच्या जीवांकडे फार ज्ञान आहे. बरेच जण दुधाचा व्यवसाय करणारे, दुधामध्ये किती फॅट, किती डिग्री, किती SNF, किती पाणी दाखवणारं मशीन आहे. माणसाला कळत नाही पण मशीनला कळतं. दुधामध्ये किती पाणी, किती डिग्री, किती फॅट हे माणसाला कळत नाही, मशीनला कळत. माणूस तर फार हुशार आहे. मशीनला दुधामध्ये किती पाणी हे कळतं, पण मशीन दुधातलं पाणी बाजूला करीत नाही. अतुल महाराज, दुधातलं पाणी मशीनला बाजू करता येत. पण एक पक्षी आहे, त्याच्याबरोबर समोर तुम्ही दूध आणि पाणी एकत्र करून ठेवा, तो बरोबर दूध पितो आणि पाणी तसंच ठेवतो. त्याचं नाव राजा. एवढं ज्ञान त्याच्याकडे. तुकोबारायांनी का म्हणावं बरं ज्ञान नाही कोणी? किती ज्ञान. तुमच्या गावात एखादा कॅबिनेट मंत्री यायचा ठरला, मोठा मंत्री, त्याच्यासाठी 8 दिवस आधी तयारी असते. मोठा मंडप, स्टेज वगैरे, खुर्च्या वगैरे लावलेला, असं मोठे लवाजमा. पोलीस येतात, आर्मीवाले येतात, ते मशीन आणतात, सगळं स्टेज वगैरे, खुर्च्या सगळं चेक करतात. त्यावर त्यांचं समाधान होत नाही. एक विशेष पथक बोलवलं जातं. त्या पथकाचं नाव आहे श्वान पथक. श्वान म्हणजे कुत्रा. जे माणसाला सापडत नाही, जे मशीनला सापडत नाही, ते कुणाला सापडतो? तुकोबाराय का म्हटले असतील ज्ञान नाही कुठे? किती ज्ञान आहे. अशा अनेक उदाहरणं मी आपल्याला देऊ शकतो. पूर्वीच्या काळी राजे महाराजे असे वीकेंडला जायचे फिरायला, मुलाबाळांना घेऊन फिरायला जायचे. जाताना जेवणाचं सगळं साहित्य न्यायचे, पण पाण्याची जार वगैरे अशा बॉटल काय त्या काळात नव्हत्या. मग पाण्याची व्यवस्था काय, कुठंतरी नदीच्या किनारी, एखाद्या तळ्याच्या किनारी मुक्काम करायचा. राजा म्हटला की राजाचे शत्रू आले, ते शत्रू त्या पाण्यात विष सुद्धा टाकू शकत होते. राजाला याची कल्पना असायची. राजा काय करायचा, अशा वेळेस आपल्याबरोबर एक प्राणी न्यायचा, त्या तळ्यातून एक बादलीभर पाणी काढायचं आणि त्या प्राण्यासमोर ठेवायचं. तो प्राणी जर ते पाणी पिला तर समजायचं पाणी चांगलं, आणि प्राणी जर पाणी पिला नाही समजायचं पाण्यात काहीतरी दोष. त्या प्राण्याचं नाव आहे गाढव. गाढवाला पाण्यातलं विष दिसतं, माणसाला दिसत नाही. तुकोबारायांनी का म्हटलं असेल ज्ञान, पण तुकोबारायांनी व्याकरणातलं एक प्रत्यय या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धात वापरलं. ते कोणतं? हे आणि कहे ज्ञान नाही कोठे देवाचे भजन
वापरला ना, हे 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 भजनाचं हे ज्ञान आहे ना, हे प्राणी त्यांच्या ठिकाणी नाही, पशूंच्या ठिकाणी नाही, हे फक्त मानवाच्या ठिकाणी. म्हणून ज्ञानोबरायांना विशेष करून सांगावं लागलं, बाबांनो, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर त्या परमात्म्याची तुम्ही ओळख करून घ्या. अभंगाचं पहिलंच ते आलिया ओळंगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया. ज्ञानोबा म्हणतात, जन्माला आले ना, त्या परमात्म्याची ओळख करून घ्या. हा हे मिळालं, हे शरीर परत मिळेल का नाही मिळेल सांगता येणार. म्हणून या देहाची इति कर्तव्यता आहे, याचं गणतव्य स्थान आहे ईश्वराची ओळख होणं. नाही झालं तर जन्मवे, नाही तरी जन्म गेला वाया. जन्म वाया घ्या, उपयोगच झाला नाही. माणूस गोष्ट प्राप्त असून उपयोग नाही, गोष्टीचं मोल कळालं पाहिजे. गोष्ट प्राप्त असून उपयोग नाही. ज्ञानोबरायांनी एक ओवी सांगितली, एक ओवीमध्ये 2 दृष्टांत फार गोड दिले बघा. ज्ञानोबराय सांग, बहु मृगजळ देखोन या डोळा, थुंकी जे अमृताचा गिळता गळाळा, तोडीला परसू बांधिला गळा शुक्ती काळा. ज्ञानोबराय मृगजळाची नदी. एक जण असा उन्हाळ्याचे दिवस रस्त्याने वाळवंटातून जात असताना जवळचं पाणी संपलं, फार तहान लागली, जीव पाणी पाणी करतोय, घसा ओला राहिला नाही, कोरडा होऊन गेला, आता मरतो की काय अशी परिस्थिती झाली. ज्ञानोबराय म्हणतात, त्याचं नशीब इतकं चांगलं, त्याला घोडभर अमृत सापडलं. अमृत सापडलं, अमृत त्यानं तोंडामध्ये टाकलं, आता गिळून घ्यायचं ना, त्यानं गिळलं नाही. ज्ञानोबराय म्हणतात, तेवढ्या त्याला मृगजळाची नदी समोर दिसली. आणि काय केलं त्यानं, बहु मृगजळ देखोन या डोळा, थुंकी जे अमृताचा गिळता गळाळा. ते घोटभर अमृत तोंडात घेतलेलं थुकून टाकलं हो, आणि मृगजळाच्या नदीवर गेला, पोटभर पाणी पिला. जमलं ना, एक बॉटल भरून घेतली, सगळं चालेल. अमृत मिळालं त्याला, पण कळालं नाही, थुंकून टाक. नरदेह आम्हाला मिळाला, शरीर आम्हाला मिळाला, पण कळालं नाही, आम्ही व्यर्थ घाला. गोष्ट प्राप्त असून उपयोग नाही, गोष्टीचं ज्ञान होणं फार बरं. बऱ्याच जणांना सांगून सुद्धा कळत नाही. त्यांना म्हटलं, बाबा अरे देह मिळालाय, भजन करावं, नामचिंतन करावं, नामस्मरण करावं. ते वरून म्हणतात, अरे काय वेळा झालाय काय बाबा, आहे तरुण तर घे मजा करून, जाशील मरून तर. सांगूनही कळत नाही काय. अमृत त्याला मिळालं, पण कळालं नाही. कळालं जर असतं, त्याची तहानही भागणार होती, आणि विशेष म्हणजे त्याचं मरण टाळणार.